नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः आणिकही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण विचार करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला 84 ओव्यांच्यामध्ये ज्ञानोबारांनी केलेली प्रस्तावना तिचा आपण यथामती विचार केलेला आहे। त्या प्रस्तावनेमध्ये मंगलाचरण, महाभारताचं महिमान, महाभारतांतर्गत येणाऱ्या गीतेचं वर्णन आणि गीता श्रवण करणारे अधिकारी, त्या अधिकाऱ्यांचा आदर्श भक्तराज अर्जुन या सर्वांचा विचार केल्यानंतर गीतेवर व्याख्यान करणं सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला सहज शक्य नाही, पण श्री गुरूंची अनुकूलता, संतांच्या कृपेचा लखलखीत प्रकाशमान दीपक आपल्या समोर जर असेल तर त्याला गीतेचं व्याख्यान करता येऊ शकतं का। जया ते कामधेनु माय तयासी अप्राप्य काही आहे, मन उनी मी प्रवृत्तोला हे ग्रंथी इये। ज्याला कामधेनूसारखी आई प्राप्त झाली त्याला अप्राप्य अर्थात प्राप्त न होण्यासारखं काय आहे, काहीच नाही। या कारणामुळे या ग्रंथामध्ये मी प्रवृत्त झालो असा परिहार ज्ञानोबारांनी दिल्यानंतर आता ग्रंथाचं व्याख्यान करत असताना काही उणीव राहिली तर आपण संत पूर्ण आहात ती पूर्ण करून घ्यावी, किंवा एखाद्या सिद्धांताचं प्रतिपादन करत असताना जर विस्तार झाला तो पण अधिकारभेदाने तरी आपण ते मान्य करावं, किंवा फारच पाल्हाळ असेल तर ते आपण सोडून द्यावं। पण तुम्ही जोपर्यंत मला बोलतं करणार नाही तोपर्यंत मी बोलणार नाही। माझ्या सर्व प्रकारच्या चेष्टा ह्या आपल्याच हातामध्ये आहे अशी विनंती केल्यानंतर श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात, तव श्री गुरु म्हणते राही हे तुझं बोलावे न लगे काही। आता लवकरात लवकर ग्रंथाचं व्याख्यान करण्याकरता आपण लक्ष द्यावं। श्री गुरु आपल्याला म्हणतात थांब, बोलण्याचं काही कारण नाही, आणि ग्रंथाचे व्याख्यान करण्याकरता अनुज्ञा देतात। हाच ज्ञानोबारांना प्राप्त झालेला प्रसाद आहे, किंवा ही श्री गुरूंची अनुकूलता आहे। जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे, श्री गुरूंची अनुकूलता कोणती आहे की ज्ञानोबाराया तुमच्यातलं न्यून व्याख्यान आम्ही पूर्ण करणारच आहे, बोलावे न लगे काही। अधिक झालं तर मान्य करून घेणारच आहे, बोलावे न लगे काही। किंवा आमचा तुमच्यावर अनुग्रह आहे, साधूंचं आपण निरोप सांगतात, या सर्व गोष्टीची अनुकूलता आहे। शब्दाने सांगावं असं कोणत्याही प्रकारचं कारण शिल्लक राहिलं नाही। तीच गुरुदेवांची आज्ञा मिळाल्यानंतर मग ज्ञानोबा या ग्रंथाच्या व्याख्यानाला प्रारंभ करतात। आता भगवद्गीतेचा प्रारंभ प्रश्नापासून झालेला आहे। आयुष्यभर जो आंधळा आहे, ज्ञानोबा तर पुढं असं म्हणतात, तव आतही आंधळा, हा जीवी धडसा आहे मी म्हणे, तव आतही आंधळा। धृतराष्ट्र फक्त बाह्य नेत्रानेच आंधळा आहे असं नाही, आपल्याला जर चांगल्या प्रकारचं तत्त्वज्ञान श्रवण करण्याकरता मिळालं आणि योग आल्यानंतरही जो त्याची उपेक्षा करतो तो आतूनही आंधळाच असतो। योग चांगला आलेला आहे तरी दातार हा आमुचा किंवा हा अमृताचा पाऊस वर्षाला की हा येथ असं तोच गेला असेची या गावा, येथे अमृताचा पाऊस पडतो आहे, आणि हा मात्र तो अमृताचा पाऊस सोडून इथं असतानाही मनाने दुसऱ्या गावाला गेलेला आहे। म्हणजे याचा अर्थ हा आतूनही आंधळाच आहे आणि बाहेरूनही आंधळाच आहे। आयुष्यभर पाहता आलं नाही, पण कुरुक्षेत्रावर होणारा वृत्तांत ऐकण्याची मात्र इच्छा आहे। आणि मग त्याने तो प्रश्न विचारला की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर युद्धाच्या अपेक्षेने एकत्र झालेले भाव फार गोड आहे बरं। युद्धाच्या अपेक्षेने एकत्र झाले पण गेले आहे धर्मक्षेत्रावर, त्यामुळे तिथं गेल्यानंतर मनामध्ये परिवर्तन होऊ शकतो। म्हणून माझे आहे आणि पंडूचे आहे मनामध्ये भेद निर्माण झाला की नेमकं काय करते झाले।
जर दुर्योधनाच्या वृत्तीत बदल झाला असेल तरी पण युद्ध टळू शकतं, आणि धर्मराजाच्या मनामध्ये बदल झाला तरी पण युद्ध थांबू शकतं. फक्त एवढंच आहे की दुर्योधनाच्या मनात बदल झाला तर अर्ध राज्य हातातून जाईल, आणि धर्मराजाच्या मनात बदल झाला तर सगळंच राज्य आपल्या मुलाला मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणून नेमकं काय करते झाले? युद्ध थांबलं का? संजय यांनी सांगितलं असं काही झालं नाही. उलट व्यूहरचनात्मक असणारी पांडवांची सैन्यसेना समूह पाहिल्यानंतर तो दुर्योधन राजनीतीप्रमाणे द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन अशा प्रकारचं वचन बोलला की हे आचार्य, फार मोठ्या प्रमाणामध्ये पांडवांचं सैन्य आणि ज्याची रचना बुद्धिमान असणारा द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न ज्याला म्हणतात की जो आपला शिष्यच आहे, त्याने तयार केलेली ही सैन्य रचना आपण चांगल्या प्रकारे बघावं. ज्ञानोबरांनी यावर विस्ताराने चिंतन सांगितलं की ज्याप्रमाणे प्रलय काळामध्ये काळाने आपलं मुख पसरावं किंवा ओसळलेलं काळकूट त्याला कोणी धारण करावं, किंवा वडवानळ लावाचा अग्नी भडकला आणि त्याने सागराचं शोषण करावं, तसं पांडवांचं सैन्य आहे. आणि ते पाहिल्यानंतर भीती वाटावी, अशा भयासुराचं प्रसंग ध्यानात यावा असं ते सैन्य आहे. पण सैन्याची दुर्योधनाने उपेक्षा केली. ज्याप्रमाणे हत्तींचा कळप जरी चालला तर त्यामध्ये सिंह कशाही प्रकारे घाबरत नाही. उलट हत्तींचा समूह आला आणि जर त्याने सिंहाची गर्जना ऐकली तर ज्ञानोबराय म्हणतात, ज्याप्रमाणे हे असो पाव उचलिला, मदमुख न ठेवी ती खाला, गरजोनी पुढा झाला सिंह जरी. सिंह जर अकस्मात पुढे आला आणि हत्तीने चालण्याकरता पाऊल उचलला आणि गर्जना तेवढ्यात जर त्याला ऐकू आली तर पाऊल ठेवावा का न ठेवावा हे सुद्धा हत्तीच्या लक्षात येत नाही. इतका पराक्रमी सिंह असतो. तसा दुर्योधन या बाबतीमध्ये पराक्रमीच आहे, फक्त त्याला भीती वाटते आहे 5 पांडवाची. त्यामध्ये भीमाची भीती आहे, कारण भीमाने प्रतिज्ञाच केली होती त्या सभेमध्ये, हे दुर्योधना, तुझी असणारी मांडी फोडल्याशिवाय मी शांत राहणार नाही, किंवा 100 कौरवांचा वध मी एकटा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला भीमाची थोडी भीती आहे, आणि पराक्रमी असणाऱ्या अर्जुनाचं पण भय आहे. पण सैन्य ते देखोनी दुर्योधने अव्हेरिले कवने माने, जैसे न गणिजे पंचानने गज घटांते. ज्याप्रमाणे हत्तींचा समूह सिंह त्याला अजिबात मान देत नाही, तसा हा सैन्याला मान देत नाही. द्रोणापाशी आला, त्यांना सांगितलं, पाहिलं का हा पांडवांचा सैन्यांचा समूह पाहिला? यांच्याकडं पाहिल्यानंतर असं वाटतंय हा चालता चालता चलन करणारा, चालणारा गिरिदुर्गच आहे. आणि अशी विविध प्रकारची व्यूहरचना बुद्धिमान द्रुपद कुमाराने म्हणजे दृष्टद्युम्नाने ही तयार केली आहे. तो बुद्धिमान आहे कारण शत्रू असतानाही तो तुमच्याकडे शिकायला आला. शत्रूचा मुलगा आहे, इतका तो बुद्धिमान आहे, आणि तुम्हीसुद्धा त्याचं शिष्यत्व स्वीकार केलं. जो का तुम्ही शिष्य आपुला, शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला, बरं करावं, हरकत काही नाही. पण जेवढी तुम्ही अर्जुनाला विद्या प्रदान केली, जेवढी आपल्या मुलाला अश्वत्थाम्याला विद्या प्रदान केली, तितक्याच प्रमाणामध्ये त्यालाही विद्या दिली. कारण तो बुद्धिमान होता. शिष्य भावाने आला, विद्येशी वसवटा केला. तुमच्याकडं असणारी विद्या ती राहावी कुठं याकरता त्याला तुम्ही जणू काही वस्तीस्थानाप्रमाणे तयार केलं, आणि तो आता शत्रूच्या पक्षात गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचा शिष्य आहे, भविष्य काळामध्ये तो आपला वध करणार आहे, याकरिताच तो निर्माण झाला यज्ञातून. आणि असं असतानाही तुम्ही त्याला विद्या दिली, म्हणजे आपलं मरण तुम्ही स्वतःच तयार केलेलं आहे. आणि त्याने हा सैन्याचा सिंधू म्हणजे समुद्र पाखरीला, पसरीला. श्लोकामध्ये एकदाच पद आलं होतं पश्य. ज्ञानोबराने त्यावर पुन्हा वार्तिक केलं, पश्य पश्य, देख देख, तुम्हीच पहा, तुम्हीच चांगल्या प्रकारे पहा, असं त्यावर भाष्य केलं. आता दुर्योधनाच्या समोर द्रोणाचार्य असं म्हणतील, अरे दुर्योधना, समोर फक्त सेनापती तर आहे आणि तो माझा शिष्यच आहे. किती जरी केला ना
तर शिष्य गुरुदेवाच्या पुढे जात नसतो. गुरुवर्य डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात. एक पैलवान वस्ताद होते आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे त्या तालमीमध्ये घडवलं. सगळे डाव शिकवले, सगळे जेवढे गुरुदेवांना येत होते तेवढे. आणि मग आता त्याचं शिक्षण पूर्ण झालं. मग तो असं कुस्तीच्या आखाड्यामध्ये जायचा. आखाडा झोंबी लोंबी करून ते 11व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. असं त्याने अनेक प्रकारचे मैदान मारले आणि सगळीकडे तो अजय ठरला. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी सगळे बहुमान त्याने पटकावले. ते चांदीची गदा वगैरे मिळते की नाही. मग सगळीकडे त्याचा पराक्रम उदय होऊ लागला. पण त्याच्या मनात खुमखुमी आली. आपण आतापर्यंत सगळ्यांना पराजित केलं, पण लोक म्हणतात की व आपले गुरुदेव कुस्तीमध्ये सगळ्यामध्ये प्रथम क्रमांकाचे आहे, त्यांना पराजय केल्याशिवाय मी एक प्रथम क्रमांकाचाही काही सिद्ध होणार नाही. काही घेणं देणं आहे का? आपल्या सगळीकडे पराक्रम मिळाला की नाही. पण त्याने विचार केला नाही, म्हणे गुरुदेवाच्या समोर आपल्याला कुस्ती करायची, त्यांच्यासोबतच करायची. आला गुरुदेव म्हणे स्वागत आहे, तुम संपूर्ण हिंद केसरी ठरला, चांदीची गदा तुला मिळाली. तो नाही, हा बहुमान मला बहुमान वाटत नाही. मग काय इच्छा आहे? मला तुमच्यासोबत कुस्ती करायची. गुरुजी म्हणले बाळा तुझं वय काय, माझं वय काय? वयानुसार कुस्ती असते किंवा वजनानुसार कुस्ती असते. त्याचं एक वय असतं. त्यात कुस्तीतही प्रकार आहे. काही मातीतली कुस्ती, काही मॅटवरची कुस्ती. मला फक्त माहिती आहे वाचूनच माहिती आहे. आपण काही त्या आखाड्यात गेलोच नाही. हाच आपला आखाडा आहे प्रवचन कीर्तन. दुसऱ्या आखाड्यात जायची गरज काय आहे? मग ते गुरुजी म्हणले अरे माझं वय काय, वयोमानानुसार मला हालचाल करता येत नाही. माझा शरीराचा आकार वाढला आहे आणि ढेरी पण वाढलेली आहे, पोट सुटलेलं आहे. नाही म्हणे तरी मला कुस्ती करायचीच. गुरुजी म्हणे ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर आपण कुस्ती करू, पण मग कुस्ती अशी नाही करायची, सगळ्या जगाला कळाली पाहिजे, लाईव्ह झाली पाहिजे. तर मला हे तर माझ्याही मनात होतं की कुस्ती लाईव्ह झाली पाहिजे, जगाला कळालं पाहिजे की गुरुदेवालाही पराजित करणारा मी आहे. सगळीकडे जाहिरात प्रसारित केली. अफाट समुदाय आला की कुस्ती पाहायची आहे. आणि काही नाही बघा, त्या कुस्तीच्या अगोदर ते मैदानाचं दर्शन घेतात आणि एकमेकाचं हस्तांदोलन करतात. म्हणजे हातामध्ये हात घेतात, त्याच्यातून ते परीक्षा करत असतात बरं हातातून, याचा किती वजनदार हात आहे, ताकद किती आहे, याचा तो अंदाज बांधत असतात आणि त्यानुसार मग कुस्ती खेळायची आहे. गुरुजीने त्याचा हातात हात घेतला आणि काही कळण्याच्या आत फक्त आपल्या सुटलेल्या पोटाचा धक्का दिला आणि त्याला चितपट केलं. पाठीवरच पडला ना तो एका क्षणात. डाव टाकायच्या या अगोदर ते चितपट झाला. लोकांनी टाळी वाजवली. गुरु ते गुरु. तो शिष्य मला गुरुजी तुम्ही तर मला म्हटले होते की मी तुला सगळंच ज्ञान दिलं आणि हा डाव तर काही शिकवला नाही. गुरुजी म्हणजे हा मुद्दाम राखून ठेवला होता, कधी ना कधी तू माझ्यासोबत कुस्ती करणार हे मलाही माहिती होतं. म्हणून जरी तुमचा शिष्य असेल तरी पण तुम्ही गुरु आहात आणि त्यामुळे दृष्टद्युम्नाचा पराजय करणं तुम्हाला अशक्य नाही. म्हणून देख तुम्ही पहा. द्रोणाचार्य म्हणते नुसता दृष्टद्युम्नच आहे ना फक्त सेनापती, बाकीचे तर काही मला मोठे वाटत नाही. म्हणून बाकीच्यांचा तो परिचय पुढच्या 3 श्लोकामधून देतो आहे. अत्र म्हणजे काय, कुरुक्षेत्रावर किंवा या सैन्यांच्या मध्ये शूराः महेश्वासा भीमार्जुन समा युधी युयुधानः विराटः च द्रुपदः च महारथः. या सगळ्यांचा परिचय करून देतो आहे तो. अत्र म्हणजे या सैन्यांच्या मध्ये पांडव पक्षामध्ये कोण कोण आहे? शूराः, अनेक प्रकारचे शूरवीर आहेत जे शौर्याने संपन्न असतात, पराक्रम गाजवतात, त्यांना शूर असं म्हणतात. थोडक्यामध्ये युद्धाच्या प्रसंगाला जे कधीच पलायन करत नाही, एकतर युद्धातून विजयश्रीची माला घेऊन जायची किंवा मग युद्धामध्ये मृत्यू पत्करायचा, या 2च गोष्टी ज्यांना माहिती आहे त्यांना शूर असं म्हणतात. क्षत्रिया रणी पळवणी जाणे ते कोण साहे लाजीरवाने, शूर त्यालाच म्हणतात. म्हणून तर क्षत्रियांचं लक्षण सांगत असताना 18व्या अध्यायामध्ये पहिलं लक्षण आलं आहे शौर्यम, दुसरं मग तेजो, असे लक्षणं पुढं आलेली आहे बघा. पण पहिला क्रमांक कोणता आहे? शूराचा. शौर्य त्याला म्हणतात. पराक्रम गाजवणारे सगळे आहेत, बहुवचन आहे. पराक्रम गाजवतात कशावरून? महेश्वासा. ईश्वास म्हणजे धनुष्य आणि महान विशेषण लावलं आहे. मोठे मोठे धनुष्य यांच्या हातामध्ये आहे.
ज्याचं धनुष्य मोठं असतं त्या धनुष्याची दोरी, ज्याला प्रत्यंचा असं म्हणतात, तीही फार मोठ्या आकाराची असते. आणि ज्याला ती प्रत्यंचा खेचता येते, मागे खेचता येते की नाही, तोच मोठ्या वेगामध्ये बाण मारू शकतो. म्हणजे धनुष्यही मोठा असावा, त्याची प्रत्यंचा मोठी असावी, आणि मग मोठ्या धनुष्याला लावला गेणारा बाणही मोठाच असेल. आणि जेवढ्या ताकदीने तो माग खेचला जातो तेवढं समोरच्या व्यक्तीचं हृदय तो विदीर्ण करू शकतो. म्हणून नुसतं धनुष्य मोठं नाही, तर त्या धनुष्याला धारण करण्याचं बळसुद्धा मोठं असावं लागतं. धनुष्य काय असं कोणी उचलू शकत नाही. ते असं म्हणतात, भगवान शंकरापासून परशुरामांना एक धनुष्य मिळालं होतं, शिवधनुष्य. आणि मग ते शिवधनुष्य त्यांनी प्रसन्न होऊन जनकाला दिलं. ते हजारो पहिलवान एकत्र आले तर धनुष्याला ते उचलत नव्हते, फक्त ओढत असायचे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ओढायचं, उचलून नाही ठेवायचं, कारण तेवढी ताकद कोणाकडे नव्हती. आणि एका दिवशी जनकाने सहज पाहिलं की धनुष्य उचललेलं आहे, त्याच्या खालची जागा सारवलेली आहे. मग सहज विचारलं, कोणी उचललं बरं हे? ते पहिलवान मल्ल म्हटले, आम्ही तर काही हा पराक्रम केला नाही. मग सहज विचारणा झाली, जानकी मातेला विचारलं, सीता मातेला, हे कोणी उचललं? सीता मातेने सांगितलं, दादा बाबा मी हे उचललं. म्हणे त्या खालची जागा स्वच्छ करायची, सारवून घ्यायचं. जनकाने विचार केला, हजारो पैलवान ज्या धनुष्याला उचलू शकत नाही, लहान वयाची माझी मुलगी ज्या अर्थी या धनुष्याला सहज उचलू शकते, याचा अर्थ हिचं बल फार मोठं आहे. आणि मग भविष्यामध्ये हिचं जर एवढं सामर्थ्य असेल तर हिला मिळणारा वरसुद्धा हिच्याहीपेक्षा पराक्रमी असला पाहिजे. आता जर ही धनुष्य उचलू शकते तर कमीत कमी त्याला धनुष्याला दोरी तर बांधता आली पाहिजे. आणि म्हणून जनकाने पण ठेवला की जो या शिवधनुष्याला दोरी लावू शकेल, म्हणजे अगोदर दोरी काढून ठेवलेली होती, तो या धनुष्याला दोरी लावू शकेल, तो हिचा वर होऊ शकतो. आणि मग सगळीकडे ती प्रार्थना केली, जाहिरात सगळीकडे पसरली की जानकीचं सीता स्वयंवर आहे, पण जिंकावा लागेल. ते आले बघा देशोदेशीचे राजे. मग आता सगळ्यात मान द्यावा लागतो ना. आता कोणी पण असं पहिल्यापासून सुरुवात, ते काय आपला आखाडा थोडीच आहे रेवड्यावर कुस्ती, ते पहिल्यापासून मान द्यावा लागतो. मग सगळ्यात पराक्रमी होता रावण. ते रावणाला पाहिलं, सगळे थांबले बघा. मग ते रावणाने आपल्या बलाचा प्रयोग केला. ते धनुष्य उचलल्या गेलं, पण त्याला प्रत्यंचा बांधता नाही आली. आणि मग रावण ते शिवधनुष्य घेऊन पडला, तर पडल्याबरोबर रक्ताची उलटी झाली. आता महान पराक्रमी दशाननाची जर ही अवस्था, मग बाकीच्यांना विचारलं, तुम्ही उचलणार का धनुष्य? त्याने नाही, आम्ही फक्त पाहायला आलो होतो. आम्ही रावणाची जर ही अवस्था आहे तर आपली काय अवस्था आहे? भाव काय? ज्याचे धनुष्य मोठे असतात त्याचा पराक्रमी मोठा असतो. आणि मग प्रभू रामचंद्र तर काही तोपर्यंत उठले नव्हते. जनकाने सांगितलं, मला असं वाटतंय की या पृथ्वीवर आता क्षत्रियच राहिले नाही. लक्ष्मणाला राग आला. त्याने हे वाक्य बोलायचं नाही म्हणे. जोपर्यंत रघुवंशातले आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत क्षत्रिय बलाचा तुम्हाला धिक्कार करता येणार नाही. लक्ष्मण प्रभू रामचंद्राने सांगितलं, असं बोलायचं नसतं. ते सहन नाही झालं ना. उग्र स्वभाव होता, शेषाचा अवतार. शांत बसवले. आणि जेव्हा मग त्यांना विश्वामित्रांनी आज्ञा दिली, चरणस्पर्श करून भगवंताने लीलया ते धनुष्य उचललं. का? पराक्रम तेवढा मोठा असावा लागतो. तसं या युद्धामध्ये अत्रश्वरा महिश्वासाहा, म्हणजे जाऊ दे धनुष्य बऱ्याच लोकांचे मोठे असतात पण पराक्रम नसतो. भीमार्जुन समायुधी. युधी म्हणजे युद्धामध्ये यांचा पराक्रम भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचा आहे. म्हणजे काहीचे धनुष्य मोठे असतात, फक्त काही मग फक्त ते प्रसिद्धी करताच वापरतात. तसं नाही म्हणे, हे प्रसिद्धी करता नाही. यांचे धनुष्य शस्त्र आणि अस्त्र मोठे आहे, पण पराक्रमामध्ये भीमार्जुनाच्या बरोबर आहे. दुर्योधनाने तुलना करत असताना दोघांचीच केली बरं, बाकीचे कोणी घेतले नाही. याचा अर्थ काय? भीमाची आणि अर्जुनाची त्याच्या मनात धास्ती फार मोठी होती. म्हणून तर उदाहरण कोणाचं दिलं आहे? भीम आणि अर्जुनाच्या बरोबरीचा यांचा पराक्रम आहे. बाकीच्यांची तुलना तो करत नाही. कोण कोण आहे त्यांच्या नावाचा उल्लेख करतो. युयोधानः. युयोधान म्हणजे सात्यकी. हा सात्यकी
भगवंताचा सारथी आहे, अर्जुनाचा शिष्य आहे सात्यकी. हा सात्यकी महाभारतामध्ये मारला गेला नाही. 10 जण वाचले ना महाभारतामध्ये, फक्त 10 वाचले 18 अक्षोणी सैन्यामधून, त्यापैकी सात्यकी एक वाचलेला आहे. 10 जणांमध्ये 5 पांडव, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, कृपाचार्य कारण ते चिरंजीव आहे, अश्वत्थामा, सात्यकी आणि आणखीन बहुतेक विकर्ण, असे 10 जण. युयुत्सु हे वाचलेले आहे. 10 जणच वाचले फक्त, बाकीचे सगळे मारले गेले. आणि आपण कुरुक्षेत्रावर जर गेलो तर या रक्ताचे पाट वाहिल्यामुळे तिथली जमीन आजही लालच आहे म्हणतात, लाल रंगाची आहे. उत्तर प्रदेशामध्ये जर आपण फिरलो तर पांढऱ्या रंगाची माती आहे, आपल्याकडे काळ्या वर्णाची आहे. असे मातीत बदल होऊन जातात सगळे. तर ते असं म्हणतात एवढं युद्ध झाल्यामुळे ती जमीन सगळी लाल वर्णाची आहे. सात्यकी हा भगवंताचा सारथी आहे, पण मात्र पांडवांच्या पक्षात आहे. दुर्योधनाला हे म्हणायचं आहे बघा म्हणे, अर्जुनाचा शिष्य आहे तर अर्जुनाच्या बाजूने लढतो आहे, आणि तुमचा शिष्य तुमच्या विरोधात लढतो आहे, इतका तर तुम्ही बुद्धिमानाचा व्यवहार केला आहे, असं त्याला टोचून बोलायचं आहे. युयुधानः विराट राजा, ज्याचे उत्तर हा पुत्र आहे. आणि हे विराट कोण आहे? तर हा विराट राजा साक्षात अभिमन्यूचा सासरा आहे. यांच्या नगरीमध्ये हे अज्ञातवासामध्ये राहिले हा विराट राजा. त्यानंतर द्रुपदश्च महारथः, महारथाची व्याख्या पुढे येणारच आहे. महारथी असणारा द्रुपद राजा हा सगळ्या पांडवांचा सासरा किंवा द्रौपदी मातेचा पिता आणि दृष्टद्युम्नाचाही पिता समोर आहे. आणि तुमचा शत्रू, बघा दृष्टद्युम्नाच्या नावाचा उल्लेख नाही केला, पण द्रुपदाच्या नावाचा दोनदा उल्लेख केला. द्रुपदश्च महारथः आणि पाठीमागं द्रुपदपुत्रेण असं दोनदा उल्लेख केला. म्हणजे वारंवार तो आठवण करून देतो आहे दुर्योधन. त्याच्या मनात हेच आहे की कसं का होईना द्रोणाचार्याच्या मनात द्रुपदाचं वैर आठवावं आणि यांनी वैरभावाने द्वेषाने युद्ध करावं, हे त्याला माहिती आहे. भीष्माचार्य इच्छामरणी होते, त्यामुळे त्यांचा पराभव कोणीच करू शकत नव्हता. आणि द्रोणाचार्यांचं वरदान असं होतं, जोपर्यंत त्यांच्या हातात शस्त्र आहे तोपर्यंत त्यांचाही कोणी पराजय करू शकत नव्हता. फक्त त्यांची उणीव होते की त्यांचं अश्वत्थाम्यावर प्रेम जास्त होतं, मुलावर. आणि मुलाच्या विषयी जर एखादी कटू वार्ता किंवा अशुभ वार्ता जर ऐकायला आली तर मग ते मात्र त्यांच्या हातातलं शस्त्र गळून पडू शकत होतं. म्हणून तर मग अश्वत्थामा हातः नरोवा कुंजरोवा हे केलं की नाही बा. मग शस्त्र हातातून पडलं तेव्हा त्यांचा पराजय होणार, तोपर्यंत होणार नाही. म्हणून तो द्वेषाची आठवण करून देतो आहे. वाटतं पुढचा श्लोक आपण घेऊ, म्हणजे सगळ्या ओळ एकत्र घेता येतील. दृष्टकेतुश्चकेतान काशी राज्यश्च वीर्यवान पूर्जित कुंती भोजश्च शैव्यश्च नरपुंगवः युधामन्युष्य विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. दृष्टकेतू हा दृष्टकेतू शिशुपालाचा मुलगा आहे. म्हणजे भगवंतानी ज्याचं राजसूय यज्ञामध्ये वध केला त्या शिशुपालाचा मुलगा हा दृष्टकेतू आहे. दुर्योधन म्हणतो आहे हा मूर्ख आहे म्हणे, याने भगवान श्रीकृष्णाच्या विरोधात उभा राहायला पाहिजे होतं, तर हा गेला पांडवांच्या पक्षामध्ये. दृष्टकेतू चेकितान हा एक प्रकारचा यादव आहे. तो भगवंताने सगळं यादव सैन्य देऊन टाकलं होतं दुर्योधनाला, पण सात्यकी आणि चेकितान हे गेले नाही, हे पांडवांच्या पक्षातच राहिले. त्यानंतर वीर्यवान पराक्रम गाजविणारा काशीराजः हा सुद्धा पांडवांच्या पक्षामध्ये आहे. पुरुजित कुंती भोजश्च, पुरुजित आणि कुंती भोज हे दोघे भाऊ आहे आणि हे पांडवांचे मामा आहेत. जे कुंती मातेचे भाऊ आहेत म्हणून मामा आहेत, एकमेकाचे बंधू आहेत. शैब्यश्च नरपुंगवः धर्मराजाचा सासरा शैब्य. नरपुंगवः म्हणजे सगळ्या नरांमध्ये श्रेष्ठ असणारा. शैब्य हा समोरच्या पक्षात आहे. यानंतर युधामन्युश्च विक्रांत, विक्रांत म्हणजे पराक्रमी आणि वीर्यवान म्हणजे सुद्धा पराक्रमी, 2 शब्द आले. उत्तमौजा आणि युधामन्यू हे अर्जुनाच्या रथाचं रक्षण करणारे होते. म्हणजे सारथी रथ चालवतो आणि रथाच्या बाजूला जे चालतात रक्षण करण्याकरता
ते पण सुरक्षा रक्षकच असतात. तसं हे दोघं जण अर्जुनाच्या रथाचं रक्षण करणारे आहेत, पराक्रमीच आहेत सगळे, जाणून घ्या. पुढे सौभद्र भक्तराज अर्जुनांना सुभद्रा मातेपासून प्राप्त झालेला एकुलता एक मुलगा, ज्याने गर्भावस्थेमध्ये संपूर्ण असणाऱ्या चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं याचं शिक्षण ग्रहण केलं होतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापासून. सौभद्र म्हणजे अभिमन्यू, त्यालाही पहा स्वतंत्र आहे बरं, म्हणून एकाच नावात उल्लेख केला सौभद्र. आणि पुढे द्रौपदेयाहा द्रौपदीला 5 पांडवांपासून प्राप्त झाले 5 मुलं की जे अश्वत्थाम्याने रात्री मारलेले होते. युद्ध झाल्यावर प्रतिविंध्य, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, श्रुतकर्मा आणि शतानिक हे त्यांचे 5 नाव आहे. तिघाचे नाव श्रुतपासूनच आहे, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, श्रुतकर्मा, प्रतिविंध्य आणि शतानिक. सर्वे एव महारथाः, हे सर्वचे सर्व महारथी आहे, महान पराक्रमी आहे. महारथी कशाला म्हणतात? एकटा योद्धा 10,000 धनुष्य धारण करणाऱ्याबरोबर एका काळामध्ये बरं एकोदशसहस्राणी योधयत यस्तु धन्विनाम, जो एकटा एका काळामध्ये 10,000 धनुष्य धारण करणाऱ्यांच्या बरोबर एकटा लढू शकतो, त्याला महारथी असं म्हणतात. त्यानंतर अमितान योधयत यस्तो अतिरथी संप्रोक्तः, जो फार मोठ्या धनुर्धारी पुरुषांच्या बरोबर, आता 10,000 नाही, गणनाच करता येणार नाही, त्यांच्याबरोबर लढतो त्याला अतिरथी असं म्हणतात. इथे जे नावं दिले ना हे सगळेचे सगळे नावं महारथीचे आहे. आणि अर्जुनासारखे, भीमांसारखे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखे अतिरथी आहेत, कारण त्यांच्या नावाचा इथं उल्लेख नाही केलेला. हे सगळे अलीकडचे महारथी आहे. यांच्या पुढचे आता कल्पना करा, सात्यकी हा शिष्य आहे भक्तराज अर्जुनाचा. सात्यकी जर महारथी असेल तर भक्तराज अर्जुन अतिरथी आहे. 10,000 बरोबर युद्ध करतो तो महारथी, त्यापेक्षा जास्त लोकांबरोबर युद्ध करतो तो अतिरथी. रथस्त्वेगेन योद्धा, जो 1,000 धनुर्धारी पुरुषाबरोबर युद्ध करतो त्याला रथी म्हणतात. आणि त्यापेक्षा कमी लोकांच्या बरोबर युद्ध करतो त्याला अर्धरथी असं म्हणतात. म्हणजे अर्धरथी 1,000 बरोबर रथी, 10,000 बरोबर महारथी आणि 10,000पेक्षा जास्त अतिरथी. हे सर्व एव महारथाः, हे सर्वच्या सर्व नुसते रथी, अर्धरथी नाही, सगळेच्या सगळे महारथी आहेत. म्हणून द्रोणाचार्य बघून घ्या, कोणाच्या बरोबर काय काय योजना करायची ते तुम्हाला करावं लागेल ना. यांचं सगळं तुम्ही योजना आताच ध्यानात आणा असं तो म्हणतो आहे. आता यावर ज्ञानोबाराय भाष्य करतात ते पाहू. 96 क्रमांकाची ओवी. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. आणि काही म्हणजे आणखीही, आणखी म्हणजे मागं एका जणाचा उल्लेख केला ना, द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता. फक्त द्रुपदपुत्रच आहे असं नाही, आणखी सुद्धा आहे. कोण कोण? जे की शस्त्र आणि अस्त्र चालविण्यामध्ये प्रवीण आहे. बघा बरं, श्लोकामध्ये फक्त महेश्वासा असं पद आलं होतं. ज्यांचे धनुष्य फार मोठे आहे, ज्ञानोबांनी त्यावर भाष्य केलं. शस्त्र आणि अस्त्र चालविण्यामध्ये प्रवृत्त आहे. सामान्यतया जे हातामध्ये असतं त्याला शस्त्र असं म्हणतात, आणि जे फेकलं जातं त्याला अस्त्र असं म्हणतात. सुदर्शन काय आहे? अस्त्र आहे, कारण ते हातामध्ये घेऊन लढाई करायची नसते, ते चालवता चालवता फेकायचं असतं. गदा शस्त्रही आहे आणि अस्त्रही आहे, कारण त्या हातामध्ये पण युद्धामध्ये वापरता येते आणि फेकून पण मारता येते. आता आपण जे आकाशामध्ये सोडतो त्याला काय म्हणतात? क्षेपण अस्त्र. अस्त्र शब्द आला की नाही तिथं? जे आकाश क्षेपण त्याचा अर्थ तो फेकणं, जे फेकलं जातं
त्याला क्षेपणास्त्र म्हणतात. म्हणून हे आता नाही शोध लागलेला, हे प्राचीन काळातच लागलेलं आहे. क्षेपणास्त्र, ब्रह्मास्त्र, फक्त मंत्राचा वापर करायचा आणि द्यायचं सोडून, ते ब्रह्मास्त्र आहे. आणि तलवार, भाला, गदा हे शस्त्र आहे, जे हातामध्ये घेऊन लढाई करा आणि ते चालवता आलं पाहिजे. म्हणून शब्द कसा आला, जे शस्त्रास्त्री प्रवीण. प्रवीण म्हणजे निष्णात, निपुण, किंवा प्रवीण शब्दाचा पुढे अर्थ येतोय विशारदाह. शब्द येणार आहे बघा 9व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये, विशारद आहे. नाहीतर तरवाल चालवता चालवता आपल्यालाच लागायची, असंही होता कामा नये. नाहीतर मग त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं बघा, तर तो सोडवण्याकरता प्रवीण होता, आवरण्याकरता नव्हता. म्हणून ते आवरताही आलं पाहिजे. शस्त्र एकदा फेकलं की फेकलं, धनुष्य बाण सुटला की कामात नाही येणार. पण अस्त्र मात्र असं होतं की जे वापर झाल्यानंतर पुन्हा मागही बोलवता येतं, पण त्यालाही पराक्रम लागतो. त्या अश्वत्थाम्याने ते ब्रह्मास्त्र सोडलं पण आवरता नाही आलं. म्हणून शस्त्रास्त्री प्रवीण असावे लागतात. हे सगळे आहेत. क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती, हे सगळेच्या सगळे वीर आहेत. आणि कशामध्ये? क्षत्रियांचा धर्म आणि त्या धर्म पालनामध्ये वीर आहेत. क्षत्रियांचा पहिला धर्म आहे, युद्धाला आव्हान दिलं तर युद्ध करावं आणि एकतर विजय किंवा मृत्यू, याशिवाय मागं यायचं नाही. याला क्षात्रधर्म असं म्हणतात. किंवा पुढे 7 प्रकारे प्रतिपादन केलं आहे. शौर्यम, तेजो, धृतीर, दाक्षम, योद्धे चाप्यपलायनम, दानमीश्वर भावश्च, क्षात्रम कर्म. तिथं कर्म शब्द आला तरी धर्म अर्थच आहे. क्षात्रम कर्म स्वभावजम, 7 प्रकारे क्षत्रियांचा धर्म आहे आणि त्या धर्म पालनामध्ये अत्यंत निपुण आहे. हे सगळेच्या सगळे वीर आहे. युद्ध करत असताना काही नियम असतात बरं. म्हणजे महाभारतामध्ये युद्धाचा नियम असा होता की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच युद्ध करायचं. सूर्यास्त झाला की शंख वाजवला जायचा आणि शंखाचा आवाज कानावर पडला की युद्ध थांबवायचं. त्या जयद्रथाचा वध असंच केलेला आहे. भगवंताने सूर्यास्त झाला असं दाखवलं, मग युद्ध थांबलं. थांबल्याप्रमाणे नियम ठरला की आता अर्जुनाने अग्निकाष्ठ भक्षण करायचं. जेव्हा जयद्रथ समोर आला तेव्हा मग सूर्याचं ते अस्त झालाच नव्हता, फक्त भास झाला होता. जेव्हा ते भगवंतांनी ती माया किंवा सुदर्शन चक्र बाजूला सारलं, सूर्य दिसला आणि मग सर्वनाम योग्य वापरावं लागतं. हा सूर्य आणि तो जयद्रथ असं नाही, तो सूर्य आणि हा जयद्रथ. सर्वनाम आहे ना, लांबचं दाखवायचं म्हणलं की तो, ती, ते, आणि जवळचा हा, ही, हे असं वापरता आलं पाहिजे की नाही. म्हणून तो सूर्य आणि हा जयद्रथ. थोडक्यात सूर्यास्ताच्या नंतर युद्ध करायचं नाही, हे क्षात्रधर्म आहे. पण अश्वत्थाम्याने हे पाळलं नाही बघा. युद्ध झाल्यानंतर रात्री पांडवाचे 5 मुलं मारले. याचा अर्थ दुर्योधनाला म्हणायचं आहे, आमचे लोक क्षात्रधर्मात निपुण आहे की नाही माहिती नाही, पण हे मात्र सगळे निपुण आहे. म्हणजे हे सगळे नियम पालन करणारे आहेत. जर मुकुट नसेल डोक्यावर, युद्ध करायचं नाही. अंगात चिलखत नसेल, युद्ध करायचं नाही. समोरचा व्यक्ती रथावर नसेल, युद्ध करायचं नाही. त्याच्या हातामध्ये शस्त्र नसेल तर युद्ध करायचं नाही. तो शरण आला असेल तर त्याच्यासोबत युद्ध करायचं नाही. हे क्षत्रियाचे नियम आहे. म्हणून तर जर त्याच्या हातात शस्त्र नसेल तर आपणही आपलं शस्त्र टाकून द्यायचं, मग कुस्ती करायची. जसा तो आला असेल तसं आपण जायचं. याला क्षत्रियांचा धर्म असं म्हणतात. आणि हे सगळेच्या सगळे क्षात्र म्हणजे युद्धकलेमध्ये आणि क्षत्रियांचा धर्म पालनामध्ये निपुण वीर आहेत. कोण कोण आहेत त्यांचे नावं तो पुढं देतो आहे. कसे आहेत ते? जे बळे, प्रौढी, पौरुषे, भीमार्जुनांसारखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची. जे बळे म्हणजे बलाने, प्रौढी म्हणजे नावलौकिकाने, आणि पौरुषे म्हणजे पराक्रमाने. म्हणजे काहींचं बळ असतं पण आयुष्यभर वापरता येत नाही, किंवा काहींचं बल असल्यानंतर नावही मोठं असतं पण पराक्रमच कुठं गाजवलेला नसतो. पण हे असं नाही. यांच्याकडे बळही आहे, जगामध्ये यांची प्रसिद्धी आहे
आणि याने बऱ्याच युद्धामध्ये पराक्रमी गाजवलेला आहे म्हणून पौरुष शब्द आला. नाहीतर आपण ते उदाहरण कायम ऐकत असतो. एक असणारा सैनिक, माजी सैनिक, तो कायम आपल्या पत्नीवर वजन टाकायचा. म्हणजे मला काय समजलं, मी पराक्रम गाजवलेला आहे. ते म्हणायचे पराक्रम गाजवला. मी तर काही पाहिला नाही. एखादा पराक्रम मलाही दाखवा. आणि मग एके दिवशी तो असे 20 हातं घेऊन आला. हातं तोडले त्याने, 20 हातं. आणि पत्नीच्या समोर आला आणि सांगितलं, आता पंचारती घेऊन ये, मी पराक्रम गाजवला म्हणे. ती आरती आणण्याकरता गेली, पण तिने विचार केला, याने 20 हातं आणले, पराक्रम चांगला आहे म्हणे. पण आरती ओळण्याच्या अगोदर त्याला विचारलं, का हो म्हणे हातच आणले, मुंडके का नाही आणले? तो त्या अगोदरच कोणी तोडून नेले होते. पराक्रम आहे का हा? प्रेताचे हात तोडून आणण्यात काय पराक्रम आहे? म्हणजे बळे, प्रौढी, पौरुषे, बलाने, नावाने आणि पराक्रमाने. कोणासोबत आहे? भीमार्जुनासारखे. भीमाचं बळ फार मोठं आहे आणि अर्जुनाची शस्त्रकला चालवण्यामध्ये प्रसिद्धी आहे. हे सगळे भीमार्जुनांची बरोबरी करणारे आहेत. ते सांगेन कौतुके प्रसंगेची. प्रसंगच आला म्हणून मी तुम्हाला सांगून जातो आहे. कोण कोण आलं मग? येथं युधान सुभटू. सुभट म्हणजे पराक्रमी, अत्यंत योद्धा. युधान हा शब्द सात्यकीचा वाचक आहे. सात्यकी आलेला आहे. हा भगवंताचा सारथीवर सुरुवातीचा. नंतर हा आता भगवानच सारथी झाल्यामुळे मग त्याला काही कामच राहिलं नाही म्हणून तो युद्ध करण्याकरता आला. जर भगवान सहभागी झाले असते तर मग सात्यकी सारथी म्हणून आला असता. पण आपले मालकच आता भक्तराज अर्जुनाचे सारथी झाले, तर मग आपण तरी काय करावं? मग आपण तिथं आपलं जाऊ, काहीतरी सेवा करू म्हणून तो युद्धाकरता आला. आणि अर्जुनाचा शिष्यसुद्धा आहे म्हणून सात्यकी सुभटू आहे. बघा विशेषण दिलं आहे त्याला. आला असे विराटू. विराट राजासुद्धा इथं आलेला आहे. महारथी श्रेष्ठ द्रुपद वीरू. आणि सगळ्या महारथी पुरुषांच्यामध्ये श्रेष्ठ असणारा, पुन्हा वीर असणारा द्रुपद राजासुद्धा समोर आलेला आहे. त्या द्रुपदाचं पराक्रम सांगण्यात तात्पर्य नाही आहे. आठवण करून द्यायची द्रोणाचार्याला की ते महारथी आहे, श्रेष्ठ आहे. 3 आले बघा शब्द. एकतर महारथी, पुन्हा श्रेष्ठ आणि पुन्हा वीर. आणि कोण आहे असा? द्रुपद. मग आता तुम्हीसुद्धा महारथी आहात, वीर आहात आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला श्रेष्ठ पराक्रम करावा लागेल. पुढे चेकितान दृष्टकेतू काशीराज्य विक्रांतो उत्तमौजा नृपनाथू शैब्य देख. चेकितान हा शिशुपालाचा मुलगा आहे. त्या शिशुपालाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा शिशुपालाला 4 हात होते आणि 3 डोळे होते. हा भगवंताचा आत्याचा मुलगा आहे शिशुपाल. आणि मग भगवान बलरामासहित भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या दादासहित आपल्या आत्याच्या घरी गेले. तर त्या आईला फार दुःख झालं की असा कसा मुलगा जन्माला आला की ज्याला हात 4 आहेत आणि डोळे 3 आहेत. भगवान शंकराप्रमाणे डोळे 3 आणि भगवान विष्णूप्रमाणे हात 4 असा अलौकिकच मुलगा जन्माला आला. पण तेवढ्यात आकाशवाणी झाली की काळजी नको करू, काही कालांतरानेचा शिल्लक असणारा 1 डोळा आणि 2 हात गळून पडतील. पण हा मुलगा ज्याच्या हातामध्ये गेल्यानंतर याचे हात आणि डोळे गळून पडतील ना, तोच याचा मृत्यूचं कारण ठरणारा व्यक्ती असेल. म्हणजे त्याच्या हातून याचा वध होणार असेल. ती आकाशवाणी झाली आणि मग भगवान सहज पाहायला गेले. आता आपल्या आत्याचा मुलगा आहे, बलरामाने घेतला हातामध्ये पण काही झालं नाही. आणि जसा भगवंताने हातामध्ये घेतला तसे त्याचे शिल्लक 2 हात आणि 1 डोळा गळून पडला. आता ते विचित्र मुलगा होता तर चांगला झाला ना सामान्य पुरुषाप्रमाणे. तर त्या आत्याला आनंद झाला की बरं झालं याला 2 हात आणि 2 डोळे राहिले. पण दुसरीकडे दुःख झालं की आता माझा असणारा हा श्रीकृष्ण आणि याच्या हातून माझ्या मुलाचा वध होणार. ती आत्या रडू लागली. रडण्याचं कारण विचारलं. म्हणे आत्या का रडते? म्हणे आकाशवाणी असं झाली आहे. भगवंताने सांगितलं काळजी करू नको, तुझ्या मुलाचे 100 अपराध मी सहन करेल. आणि तेही अपराध कसे माहिती आहे का? एका अपराधाच्या मोबदल्यामध्ये मृत्यूदंडच द्यावा असे 100 अपराध मी सहन करेल. पण 100च्या पुढं संख्या गेली तर मग माझाही नाईलाज आहे, कारण मीही विधीला टाळू शकत नाही. कारण कर्म तर काय कोणाचं टाळता येत नाही. तिने सांगितलं काही हरकत नाही, 100 तर 100 अपराध. तिला असं वाटलं होतं जाऊ द्या, एका वर्षाला एक अपराध केला तर 100 वर्ष तर जगल हा.
असं वाटलं होतं. पण त्या शिशुपालाला राग आला होता. त्याला राग असा आला की त्या रुक्मिणी मातेचा बंधू रुक्मी हा मोठा होता. त्याने शिशुपालाच्या बरोबर रुक्मिणी मातेचं लग्न ठरवलं आणि रुक्मिणी मातेला ते आवडलं नाही. मनोमन भगवंताला पती म्हणून स्वीकारलं, पत्र पाठवलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम, ते जे पत्र पाठवलं, पत्राच्या मोबदल्यामध्ये परमात्मा आले. आल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं, आता तो हळद लावून तयार होता अगोदरच. म्हणजे फक्त आता त्याला मंडपातच जायचं होतं. हळद वगैरे सगळं लागलं, सगळीकडे पत्रिका पोहोचल्या, तोही तयार होऊन आला. आणि लग्न लागण्याच्या मुहूर्तामध्ये रुक्मिणी माता आणि भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन गेले. तेव्हापासून त्याचा राग होता. आणि मग काढायचं कुठं, तर मग राजसूय नावाचा यज्ञ सुरू झाला. मग ते यज्ञामध्ये धर्मराजाने विचारलं, पितामह आता यज्ञ तर पूर्ण झाला, पण अग्रपूजा कोणाची करायची? कारण एक तर मोठ्या माणसाची पूजा केली पाहिजे की नाही, कारण त्याच्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. भीष्माचार्य म्हटले, ज्याचा पराक्रम मोठा आहे, म्हणजे वीर्य म्हणजे पराक्रम, आणि विद्वत्ता ज्याची मोठी आहे त्याची अग्रपूजा झाली पाहिजे. भगवंताचा पराक्रम किती मोठा आहे म्हणे, नुगडता बाळपणाची फुली, जेने मी अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरुणी उमानिली महेंद्र महिमा. हा भगवंताचा पराक्रम आहे. आणि विद्वत्ता येणेची पडवून वेद केला शहानाऊ, असं म्हणून मग सगळ्यांनी अनुमोदन दिलं. पण तेव्हाही भगवंताच्या बाजूला एक का होईना विरोधात मतदान झालंच बुवा. शिशुपाल म्हटलं, वा वा वा, पराक्रमी म्हणे हा पराक्रमी, अरे पळाई करणारा आहे म्हणे, पळून जाणारा भेकडे. हा त्या रणछोडच्या प्रसंगामध्ये काल यवन तो आला तर त्याला घाबरून गुफेमध्ये लपला म्हणे. लग्नाच्या प्रसंगाला स्त्रीचं अपहरण करणारा आहे म्हणे हा. आणि हा पराक्रमी सांगता तुम्ही याचं लग्न करताय, आपलं अग्रपूजा करून देत आहे, असा धिक्कार केला त्याने. ज्ञानोबा म्हणतात, आगा राजसूय यागाच्या सभासदी, देखता त्रिभुवनांची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्ते जलाशी. त्या ओयूरून असं वाटतंय की 100 शिव्या त्यांनी एकदाच दिल्या आहे. कैसा शतधा, शतधा शब्द आला की नाही, 100 प्रकारे किंवा शेकडो प्रमाणे त्याने भगवंताची अगदी अपमान शब्दाने निंदा केली, अपराध केले. पण भगवंताने सुद्धा ऐसी अपराध या शिशुपाळा आपण पे ठावो दिदला गोपाळा. भगवंताने त्याची आत्मज्योती आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतली. त्याचा मुलगा चेकितान हा पांडवांच्या पक्षातच आला. चेकितान, दृष्टकेतू हा एक यादव आहे. काशीराज विक्रांतू, पराक्रमी असणारा काशीराज, तोही इथंच आला आहे. उत्तमौजा, नृपनाथू, शैब्य, हे सगळेच्या सगळे, शैब्य हा सासरा आहे धर्मराजाचा, तो यांच्याच पक्षामध्ये आलेला आहे. हा कुंती भोज पाहे, येत युधामन्यू आला आहे, आणि पुरुजितादी राय हे सकळ देख. कुंती भोज आणि पुरुजित हे दोघे पांडवांचे मामा आहे. आणि मागच्या ओळीमध्ये आलेला उत्तमौजा आणि नृप युधामन्यू हे अर्जुनाच्या रथाचे रक्षण करणारे आहे, पराक्रमीच आहे. पण आपल्यामध्ये अर्जुन श्रेष्ठ आहे ना, आपण काही करून का होईना, जेणेकरून अर्जुनावर संकट येऊन, नाहीतर काय होतं, कधीकधी एखादा पराक्रमी व्यक्ती युद्ध करण्याकरता आला तर तेवढ्या दुसराही व्यक्ती युद्ध करू शकतो. मग अशा प्रसंगाला अर्जुनाचं चिलखत रक्षण करावं याकरता या दोघांची योजना झाली होती. युधामन्यू आणि उत्तमौजा आणि पुरुजितादी, पुरुजित ज्यांच्यामध्ये आदी आहे, राय हे सगळेच्या सगळे राजे आहेत. आणि या सगळ्यांना आपण पाहावं. आता आणखीन एका व्यक्तीचं तो विशेष वर्णन करतो आहे. हा सुभद्रा हृदयनंदनू, जो अपरुणावा अर्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू, देखे द्रोणा आणि कही द्रौपदी कुमार, हे सकळई महारथी वीर, मिती नेनीचे परी अपार मिनले असती. या सगळ्या वयांचा एकत्र विचार केला पाहिजे. हा समोर असणारा बरं परिचय कसा करून दिला आहे, म्हणजे वडिलांचंही नाव घेतलं आहे आणि आईचंही नाव घेतलं आहे. सुभद्रा हृदयनंदनू, सुभद्रा मातेच्या हृदयाला आनंद प्रदान करणारा. आपल्याकडे शब्द असे वापरले जातात. भीष्माचार्यांच्या करता हा भीष्म गंगानंदन, गंगानंदन शब्द वापरला. अभिमन्यू करता सुभद्रा हृदय नंदनू, आणि भगवंताच्या करता देवकी नंदनम शब्द वापरले जातात की नाही.
म्हणजे मातेच्या अंतःकरणाला आनंद कोण देतं? पुत्र. यातला दुसरा भाव असा आहे, आईच्या अंतःकरणाला कधी क्लेश देऊच नाही, आनंदच द्यावा हे पुत्राचं कर्तव्य आहे. म्हणून हा सुभद्रा हृदयनंदनू म्हणजे हा भगवंताचा भाचा आहे आणि भगवान त्याचे मामा आहेत. इतकं त्याच्यावर विशेष प्रेम आहे. पण त्याचं वर्णन कसं केलं? जो अभिमन्यू, कारण पुढे शब्द आला ना, तो सर्वनाम आहे, जो आणि तो संबंध आहे त्याचा. जो अभिमन्यू तो अपरू म्हणजे दुसरा, आणि नवा म्हणजे नूतन, हा अर्जुनच आहे. फरक काय आहे? समोर सारथी भगवान आहे, तो पहिला अर्जुन आहे, आणि हा अभिमन्यू दुसरा अर्जुन आहे. मग याला नवा का म्हटलं? हा तरुण आहे, तरुण आहे हा, आणि हा मात्र वयाने मोठा आहे. पराक्रमी दोघेच आहे. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की आपल्याला एका अर्जुनाचा पराभव नाही करायचा, आपल्याला आता 2-2 अर्जुनाच्या बरोबर युद्ध करायचं आहे. मग आता ज्या पक्षामध्ये एकही अर्जुन असेल आणि एक भगवान असेल तरी विजय प्राप्त होतो. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धराः. म्हणजे इथं तर 2-2 अर्जुन आहे. सुभद्रा मातेपासून प्राप्त झाला, पांडवांना वनवास मिळाला. मग त्या वनवासामध्ये असं ठरलं की तीर्थयात्रा करायची. ते अर्जुनाच्याकडून काही दोषही घडला होता, त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं म्हणून 12 वर्ष तीर्थयात्रा करायची. तीर्थयात्रा करत असताना मग तीर्थाचे नियम पाळावे लागतात. आणि ती यात्रा करता करता ते द्वारकेत आली. भगवंताने ओळखलं, हा आपला सखा आहे. भक्तोसी मी सखा चेती, भक्तही आहे, सखा आहे आणि प्रिय सखा आहे. पण तोपर्यंत सुभद्रा माता उपवर झालेली होती. मग त्या बलराम दादाने असं ठरवलं की आपला शिष्य दुर्योधन, कारण दुर्योधनाने काही शिक्षण बलराम दादाकडून घेतलं होतं, आणि मग त्याचा पराक्रम पाहिला तर ते प्रसन्न करून घेतलं बलराम दादाला त्याने. आणि इतकं प्रसन्न केलं की मी तुम्हाला गुरुदक्षिणा का द्यावी, काय द्यावी, मी काहीच मागितलं नाही. पण मग शकुनीने सांगितलं की तो लाजतोय म्हणे. कोण? दुर्योधन. काय लाजायचं, मी प्रसन्न आहे म्हणे. माग म्हणे, काय मागायचं म्हणे? काही नाही, मला असं वाटतं की सुभद्रेबरोबर माझं लग्न व्हावं. दिला शब्द, झालं ना. आता बलराम दादाच्या शब्दाचं उल्लंघन कोण करणार? ते सुभद्रा मातेला कळालं की परस्पर आपलं लग्न ठरलं आहे. कोणाबरोबर? जो आपल्याला आवडत नाही तो. बरं, जो आवडतो तो तर तीर्थयात्रा करायला गेला आहे, कधी येईल काय माहिती. आणि मग ते लक्षात आलं. भगवान श्रीकृष्णाबरोबर ती व्यथा मांडली सुभद्रा मातेनं. सुभद्रा मातेच्याच ती परीक्षा पाहण्याकरता भगवान म्हणले, आपला पण काही इलाज नाही बुवा, कारण आपण बलराम दादाला अगोदरच वचन दिलं आहे, आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीनं मी आज्ञा तुझी बारे. मी अवताराला येण्याच्या अगोदरच म्हटलं होतं शेषाला की तुम्ही आता मोठे बंधू व्हा आणि मी तुमच्या आज्ञेचं पालन करेल. सुभद्रा, मला बलराम दादाच्या शब्दाच्या बाहेर जाता येणार नाही म्हणे. मग माझ्या मनातलं तुला कळत नाही का? तू तुझं बघून घे. म्हणजे काय कर, तुझं प्रेम अर्जुनावर आहे ना, मग अर्जुनाचा पत्ता मी सांगतो तुला. अर्जुनाला इथं आणण्याची पण मी योजना करतो, पण पुढचं कार्य तू केलं पाहिजे. पण पुढं काय करावं हे मला कळत नाही, ते रुक्मिणी मातेला विचार. म्हणजे सगळी योजना सांगितली भगवंताने, काय करावं काय नाही. पण परमात्मा अडकला नाही कशामध्ये. रुक्मिणी मातेचं मार्गदर्शन घ्यावं. आणि कसं मार्गदर्शन घ्यावं? जसं रुक्मिणी मातेनं आपला नावडता असणारा शिशुपाल याचा परित्याग केला आणि भगवंताच्या रथामध्ये विराजमान होऊन जसं त्या आपल्या कौंडण्यपुराच्या राज्यातून पलायन केलं तसं तू कर, असं भगवंताला म्हणायचं होतं. पण स्पष्ट मात्र काही सांगितलं नाही. ते भक्तराज अर्जुन तिथं आलेच होते, संन्याशी होऊन आले. आणि भगवंताने सांगितलं, अर्जुना, सुभद्रा ही तुला द्यावी अशी माझी इच्छा आहे, आणि बलराम दादाची मात्र तशी इच्छा नाही. मग काय कर, मी तुला योजना सांगतो. तू संन्याशी हो, आणि संन्याशी व्हायचं फक्त द्वारकेत यायचं नाही बलराम दादांनी सांगितल्याशिवाय. ते झाले संन्याशी. पण सांगितलं, हे बघ, नुसता संन्याशी होऊ नको, चांगल्या प्रकारे अभिनय करता आला पाहिजे. सामान्य संन्याशी तरी फक्त डोळे लावतात, तू काही झालं तर उघडायचीच नाही म्हणे. आणि मग सगळं गाव दर्शनाला, भगवान तर सगळ्यात अगोदर दर्शनाला. मग बलराम दादाला सांगितलं, आपलं भाग्य उदयाला आलं म्हणे. भाग्य उदयेनं बहुजन्म समर्जिते ना, फार मोठा काय संन्याशी आला म्हणे, तेजस्वी आहे
अहो म्हणे हिरे माणिक मोती यांच्याकडं पाहत नाही, नवल नाही, फळाकडं सुद्धा पाहत नाही म्हणे. कारण भगवंताने अगोदर सांगितलं, तू जर काही घेतलं तर सुभद्रा हातातून गेली समजून घे, काहीच पाहायचं नाही म्हणे. बलराम दादा म्हणले असा विरक्त संन्यासी असेल तर मग त्याला आपल्या राज्यामध्ये आणलं पाहिजे. भगवान म्हणले भो सांगता येत नाही, कलियुग येणार आहे, आणायचं असेल तर तुम्ही आणा, मला काही सांगू नका. बलराम दादा म्हणले मी जाणार. संन्यासी महापुरुषाला विनंती केली, आमचं मंदिर पावन करावं. भक्तराज अर्जुन म्हणले मी काही कोणाच्या घरी जात नसतो, पण तुमचा आदर पाहिल्यानंतर मला इच्छा झाली की आता तुमच्या राजवाड्यात यावं. आणि ते आल्यानंतर मग ते पूजा करण्याकरता गेले. आणि भगवंताने अगोदर सांगितलं होतं सुभद्रा मातेला की रथ अर्जुनाला चालू द्यायचा नाही, रथ तू चालवायचा. ते पूजा करण्याकरता गेले आणि सुभद्रा मातेने रथ चालवला आणि भक्तराज अर्जुनाला ते घेऊन गेले. बातमी आली की अर्जुनच होता तो संन्यासी आणि त्याने सुभद्रा मातेचं अपहरण केलं. बलराम दादा म्हटले मग आता युद्धच केलं पाहिजे, माझ्या बहिणीचं अपहरण करतो, चल श्रीकृष्णा लवकरात लवकर. भगवान म्हणले असा निर्णय लवकर घ्यायचा नसतो. कोणी पाहिली ही बातमी? त्या सैनिकाला जवळ बोलवलं. म्हणे खरं सांग, रथ चालवतं कोण होतं? तो मला रथ सुभद्रा माता चालवत होती. हा मग हेच आहे, अर्जुनाने पळवून नेलं नाही, सुभद्रेनेच अर्जुनाला पळवून नेलं आहे. म्हणजे काय, तिच्या मनात नाही आहे दुर्योधनाच्या बरोबर लग्न करायचं, पण तुम्हाला ते विरोध करू शकत नाही. आणि मग असं जर असेल तर मला सांगायचं. म्हणे वडील आहे, सांगायचं कसं? मग बहिणीच्या आनंदामध्ये आपला आनंद आहे म्हणून ते लग्न लावून दिलं. आणि मग त्या सुभद्रेच्या हृदयामध्ये आनंद देणारा हा अभिमन्यू भगवान परमात्म्याकडून उदरामध्ये असताना चक्रव्यूहाचे भेदन कसं करावं हे शिक्षण त्याने ग्रहण केलं. गर्भसंस्कार याला म्हणतात. गर्भसंस्कार इतका महत्त्वाचा आहे, त्या अवस्थेमध्ये तो बालक जे शिकतो ते आयुष्यभर सुद्धा शिकू शकत नाही. असा हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपहरणवा अर्जुनू, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू, देखे द्रोणा, त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे पहा बरं, पराक्रमी आहे हा. कारण चक्रव्यूहाचं भेदन त्यालाही करता येतं. आणि काही द्रौपदी कुमार, 5 प्रकारे हे द्रौपदीची मुलं, सकळही महारथी वीर, हे सगळेच्या सगळे महारथी आहे. मिती नेनिजे, मिती म्हणजे गणना, यांची गणना मलाही करता येणार नाही, परंतु अपार मिनले असते अमर्याद या ठिकाणी एकत्र झाले आहेत, हे तुम्ही बघून घ्या. द्रोणाचार्य म्हणतील अरे त्यांच्यामध्ये जर एवढे मोठे असतील तर मग युद्ध थांबव की, कशाला हट्ट करतो? नाही नाही नाही, हट्ट का करू नये, जसे त्यांच्याकडे आहे तसे आमच्याकडं पण आहे. मग आपल्या पक्षाचा परिचय देतो. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.